नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आपण विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींविषयीची माहिती मिळवतो. सामाजिक, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, याचबरोबर विज्ञान, तंत्रज्ञान, अगदी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे अशा सुद्धा व्यक्तींचा परिचय आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो. त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने किंवा स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांचा जीवन परिचय आपण व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. आज आपण इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष व हुकुमशहा सद्दाम हुसेन यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. सद्दाम हुसेन हे इराकचे 5वे राष्ट्राध्यक्ष होते. 16 जुलै 1979 ते 9 एप्रिल 2003 या कालावधीत त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. सद्दाम हुसेन यांचा जन्म 28 एप्रिल 1937 रोजी एका गरीब कुटुंबात बगदाद जवळील तिकीत या गावी झाला. सद्दाम हुसेन यांना त्यांची विधवा आई आणि नातेवाईक यांनी वाढविले. त्यांनी बगदाद व कैरो येथील विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर लष्करी अकादमीत प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल ठरला. बगदाद येथे 1955 नंतर त्यांनी अरब राष्ट्रीय चळवळ या अंतर्गत बाथ पक्षाच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. या सुमारास लष्कराने केलेल्या औचित सत्तांतरात तेथील राजेशाही संपुष्टात येऊन ब्रिगेडियर अब्दुल करीम कासिम पंतप्रधान व कर्नल अब्दुल सलीम आरेफ उपपंतप्रधान झाले. पण पुढे कासिम व आरेफ यांच्यात वितुष्ट आले. कासिमने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली व आरेफला पदच्युत केले. त्याचवेळी कुर्दांनी उठाव केला. 1959 साली कासिमचा खून करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. त्यात सद्दाम हुसेन यांनी महत्त्वाचा वाटा उचलला होता. या संघर्षात दोघेही जखमी झाले आणि हुसेन कैरोला निघून गेले. तिथे त्यांनी पक्षाचे कार्य चालूच ठेवले. शिवाय 1 वर्ष कायद्याचा अभ्यास केला. बगदादमध्ये बाथ पक्ष व राष्ट्रीय लष्करी अधिकारी यांच्या सहकार्याने फेब्रुवारी 1963 रोजी पुन्हा लष्करी औचित सत्तांतर होऊन जनरल कासिमला ठार मारण्यात आले आणि बाथ पक्षाने सत्ता हस्तगत केली. तेव्हा सद्दाम हुसेन इराकला परतले. त्यांनी उर्वरित कायद्याचा अभ्यास बगदाद विद्यापीठात केला. त्याच वर्षी त्यांनी साजिदा खैरल या युवतीशी विवाह केला. यावेळी कर्नल आरेफ राष्ट्राध्यक्ष व ब्रिगेडियर अहमद अल बक हे पंतप्रधान झाले. 18 नोव्हेंबर 1963 रोजी अध्यक्ष आरेफने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली व बगदाद येथे एक क्रांतिकारी विभाग स्थापन केला. त्याच्या जुलमी सत्तेविरुद्ध सद्दाम हुसेन यांनी 1964 साली कट रचला. हा कट उघडकीस येऊन सद्दाम हुसेन यांना तुरुंगात डांबण्यात आले. तुरुंगात असतानाच त्यांनी बाथ पक्षाचा विभागीय नेता म्हणून त्यांची निवड झाली. त्यांनी काही दिवसांनी तुरुंगातून पलायन केले. 13 एप्रिल 1966 मध्ये अध्यक्ष आरेफचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा भाऊ अब्दुल आरेफ अध्यक्ष झाला. सद्दाम हुसेन यांनी
आरेफ विरुद्धच्या जुलै 1968च्या क्रांतीत प्रमुख भूमिका बजावली. पदभ्रष्ट अध्यक्ष आरेफ अज्ञातवासात गेला. अहमद बक इराकचा राष्ट्राध्यक्ष झाला. तथापि सद्दाम हुसेन हेच वस्तुतः यावेळी सर्वाधिकारी होते. त्यांची क्रांतिकारी मंडळाच्या समितीचे उपाध्यक्ष म्हणून 1969 साली निवड झाली. जनरल बकशी हुसेन यांचे संबंध चांगले होते. हुसेन यांनी प्रथम देशांतर्गत समस्यांच्या बाबतीत लोकांशी संवाद साधला. 1970 मध्ये कुर्दिश अलगवादी नेत्यांबरोबर बोलणी करून एका करारान्वये त्या लोकांना अंतर्गत स्वातंत्र्य दिले. हा करार जेव्हा संपुष्टात आला तेव्हा कुर्दांच्या कडव्या संघर्षाला तो कारणीभूत ठरला. सद्दाम हुसेन यांनी कुर्दांवर हल्ले केले. 1972 मध्ये इराकमधील तेल उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करण्यात हुसेन यांचा महत्त्वाचा वाटा होता. तेल उद्योग हा इराकच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता, सर्वस्व होते. तेलाच्या किमती 1973 मध्ये गगनाला भिडल्या होत्या. त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीला उत्थान मिळाले. नवीन शाळा, विद्यापीठे, रुग्णालये आणि कारखाने यांच्यात लक्षणीय वाढ झाली. आधुनिकीकरणाकडे देशाची वाटचाल चालू झाली. मुस्लिम स्त्रिया बुरख्याशिवाय सामाजिक जीवनात सहभागी होऊ लागल्या व शिक्षणही घेऊ लागल्या. परराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत सुरुवातीला हुसेन यांनी इराकला मध्य पूर्वेत महत्त्वाची भूमिका पार पाडण्यास मदत केली. इराणबरोबर वाटाघाटी करून 1975 मध्ये त्यांनी इराकी सीमारेषा निश्चित करताना काही सवलती इराणला देऊ केल्या. त्या बदल्यात इराणने इराकमधील कुर्दांच्या चळवळीस असलेले समर्थन काढून घेतले. 1979 मध्ये हुसेन यांनी इजिप्त आणि इस्रायल यांच्यात कॅप डेव्हिड येथे झालेल्या सामंजस्य करारास अरब लीगचा विरोध असल्याचे निदर्शनास आणले. राष्ट्राध्यक्ष अल बक सक्रिय राजकारणातून 1970 नंतर हळूहळू बाजूला होऊ लागले होते. त्यांनी 1979 साली राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सद्दाम हुसेन राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी पंतप्रधान, लष्कर प्रमुख, राष्ट्रीय क्रांतिकारी मंडळाचे अध्यक्षपद अशी अनेक पदे ग्रहण केली. याच सुमारास इराणमध्ये रुहोल खोमनीच्या नेतृत्वाखाली इस्लामी सनातन्यांनी राजेशाही उलथवून टाकून इस्लामिक प्रजासत्ताक स्थापिले. तेव्हा हुसेन यांना मुस्लिम मूलतत्ववादी विचार इराकमध्ये फैलावतील अशी चिंता वाटू लागली. विशेषतः इराकमधील शिया मुस्लिम त्यांच्या आहारी जातील असे त्यांना वाटले. तेव्हा त्यांनी गुप्तचर विभागाचा स्वैर वापर करून देशांतर्गत शत्रू नेस्तानुभूत केले. तसेच इराकी जनतेत स्वतःचा व्यक्तिप्रभाव निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांचे ध्येय अरब राष्ट्रातील इजिप्तचे वर्चस्व कमी करून इराणच्या आखातात इराकचा प्रभाव प्रस्थापित करणे हे होते. त्यांनी इराणबरोबर केलेला करार 1980 मध्ये दुर्लक्षित करून इराणवर आक्रमण केले. या युद्धाला राजकीय व सीमा संघर्षाची पार्श्वभूमी होती. शिवाय खुजिस्तान हा इराणचा सीमेवरील विपुल तेल उत्पादक प्रांत बळकावण्याचा इराकचा इरादा होता. इराणच्या तेल उद्योगालाच त्यांनी लक्ष केले होते. इराकला या युद्धात सौदी अरेबिया आणि अन्य काही अरब राष्ट्रांनी आर्थिक सहाय्य केले. सुरुवातीस इराकला काही विजय प्राप्त झाले, मात्र त्यानंतर इराणने कडवा प्रतिकार केला. अखेर 1988 मध्ये शस्त्रसंधी होऊन हे युद्ध थांबले. या युद्धात अमेरिका व पाश्चात्य देश दोन्ही बाजूंना गुप्तपणे शस्त्र पुरवित होते. इराण इराक युद्धात दोन्ही देशांची मोठी हानी झाली. हजारो सैनिक जखमी व मृत झाले. अनेक कुटुंबे निराधार झाली. इराकला $75 अब्ज एवढे अवाढव्य कर्ज झाले. हुसेन यांच्याजवळ अनुभवी आणि सुसज्ज सेना होती. या सेनेचा त्यांनी प्रादेशिक राजकारणात उपयोग करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे रासायनिक, जैविक, विषारी वायू पसरवणारी अण्वस्त्रे होती. त्यांचा वापर करून त्यांनी शियांचे उठाव व कुर्दांचे बंड चिरडून टाकले. इराकी सैन्याने मार्च 1988 मध्ये विषारी वायूचा वापर
कुर्द वसतिस्थानावर केला. त्यात 5,000 कुर्द मृत्युमुखी पडले व 1,00,000 निर्वासित झाले. कुवेतने इराकवरील कर्जातील त्यांचा वाटा माफ करावा यासाठी दबाव तंत्राचा उपयोग ते करू लागले. अखेर कुवेतवर 2 ऑगस्ट 1990 रोजी त्यांनी आक्रमण केले आणि कुवेत इराकला जोडला. जगभर इराकविरुद्ध जनमत तयार झाले. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्रांच्या फौजांनी फेब्रुवारी 1991 मध्ये इराकी सैन्याला कुवेतमधून बाहेर काढले. हे इराणी आखातातील पहिले युद्ध होय. इराकी सैन्याने माघार घेताना कुवेतमधील तेलाच्या विहिरी पेटवून देऊन कुवेतचे अतोनात नुकसान केले. हे युद्ध 6 आठवडे चालले. त्यात इराकचेही नुकसान झाले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी म्हणजेच युनोने इराकवर आर्थिक निर्बंध लादले. इराकच्या दक्षिणेकडील शियापंथीय वस्तीवर इराकी विमानांना हल्ले करण्यास बंदी घालण्यात आली. तसेच सर्व संहारक अस्त्रे नष्ट करण्यासाठी युनोने दबाव आणला. त्यासाठी सद्दाम यांना संमती द्यावी लागली. या युद्धाने इराक एकाकी पडला. त्या देशाची जागतिक स्तरावर आर्थिक कोंडी केली गेली. तरीसुद्धा इराणी आखाती युद्ध संपताच हुसेन यांनी दक्षिणेकडील शियांचा उठाव चिरडून काढला. तथापि उत्तरेकडील कुर्दांची बंडखोरी त्यांना थोपविता आली नाही, कारण आंतरराष्ट्रीय संघटनांचे कुर्दांना संरक्षण होते. हुसेन यांचा मित्रपरिवार आणि नातेवाईक या युद्धानंतर विखुरले. ज्यांनी सद्दाम हुसेन आणि त्यांच्या सत्तेला विरोध केला अथवा ज्यांच्या विरोधाची त्यांना भीती वाटली अशा सगळ्यांना सद्दाम यांनी कैद केले व ठार मारले. संयुक्त राष्ट्रांच्या कामामध्येही सद्दाम हुसेन अडथळा आणू लागले. जैविक आणि रासायनिक अण्वस्त्रे इराकने तयार करू नयेत यासाठी संयुक्त राष्ट्रांनी आग्रही असताना त्यांच्या सरकारने अशी मोहीम सुरू केली की संयुक्त राष्ट्रांनी इराकवर कोणतीही बंधनं लादू नयेत. यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय वाद त्यांना झेलावे लागले. 1998 मध्ये हे वाद मिटण्याचा प्रयत्न म्हणून त्यांनी फेब्रुवारी व पुन्हा नोव्हेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांना निरीक्षण पथक पाठविण्यास परवानगी दिली. पण डिसेंबरमध्ये त्यांनी निरीक्षण पथक हाकलून लावले. यावर अमेरिका आणि ब्रिटन यांनी सतत 4 दिवस इराकी सैन्य आणि औद्योगिक भाग यावर हवाई हल्ले चढवले. त्यास उत्तर म्हणून हुसेन यांनी निर्णायक फरमान काढले की संयुक्त राष्ट्राने यापुढे कुठलेही निरीक्षण पथकं इराकमध्ये पाठवू शकणार नाहीत. अखेर संयुक्त राष्ट्रांच्या दडपणामुळे शेवटी नोव्हेंबर 2002 मध्ये हुसेन यांना माघार घ्यावी लागली. अमेरिकेचे दडपणही वाढत होते. हुसेन यांनी निरीक्षण पथकास इराकमध्ये येण्यास परवानगी दिली. या पथकाने अधिक वेळ निरीक्षणासाठी मागून घेतला. इराकमधील अनेक क्षेपणास्त्रे व अँथ्रॅक्सचा साठा जप्त करण्यात आल्याचा निर्वाळाही यावेळी दिला. तरी अमेरिका, इंग्लंड आदी देशांच्या मनात इराकमधील संहारक अस्त्राविषयी संशय व भीती कायम होती. अखेर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली संयुक्त फौजांनी मार्च 2003 मध्ये इराकवर हल्ला चढवला. हुसेन यांना पकडण्यासाठी आणि देशात दडवून ठेवलेली बंदी असलेली अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठी हा हल्ला होता. एप्रिल महिन्यात बगदाद पडले. सद्दाम हुसेन यांची राजवट संपुष्टात आली. पण बंदी असलेली शस्त्रास्त्रे अमेरिकन निरीक्षकांच्या पाहणीस आली नाही. हे इराणी आखातातील दुसरे युद्ध असून अज्ञातवासात गेलेल्या सद्दाम यांना तिकीत जवळच्या अद्वार या गावी 2003 डिसेंबरमध्ये पकडण्यात आले. त्यांच्यावर कुर्द, शिया मुस्लिम इत्यादींच्या निर्घृण हत्याकांडांचे आरोप ठेवून त्यांना फाशी देण्यात आली. सद्दाम हुसेन यांचा मृत्यू 30 डिसेंबर 2006 साली झाला. तर मित्रांनो, आज सद्दाम हुसेन यांचा जन्मदिवस होता. त्याच निमित्ताने आपण इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष व हुकुमशहा असणाऱ्या सद्दाम हुसेन यांच्याविषयीची माहिती ऐकली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली याविषयी आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात. तोपर्यंत
घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य